चांगलं काम करणारे तरुण हे आजही पार्टीमध्ये आहेत, पण आणखीन नवीन तरुण आणणे, नवीन तरुणांना एकत्रित करणे, संघटित करणे हे करण्याचं काम मी करेन आणि योग्य त्या कार्यकर्त्याला न्याय मिळवून देण्याचं काम हे मी 100% करेन. माझ्या पक्षश्रेष्ठींसाठी वेळ पडली तर मी भांडे नाही. जर पक्षश्रेष्ठींनी मला निवडणूक लढवण्याची संधी दिली तर त्याचं सोनं करून येत्या काळामध्ये पुणे शहराला एक चांगला तरुण कसं काम करू शकतो हे मी माझ्या माध्यमातून दाखवेल. अण्णा खरं तर माझ्यासाठी दीपस्तंभ आहे आणि खरं तर त्यांना बघून मी त्यांच्याकडनं शिकतोय आणि शिकत राहणार आहे. त्यांनी गुरुमंत्र म्हणजे हाच दिला की प्रामुख्याने सगळ्यात पहिलं की पाय जमिनीवरती असले पाहिजे. पारिवारिक पार्टी नाही आहे, पार्टी आमचा परिवार आहे, पण पारिवारिक पार्टी नाही आहे. त्यामुळं कोणीतरी एक नेता येणार सांगणार की हा माझ्या जवळचा आहे किंवा हा माझा नातेवाईक आहे, हा माझा हे इथं होत नाही. पुणे भाजपची कार्यकारिणी जाहीर झाली आणि त्यामध्ये युवा मोर्चाच्या शहराध्यक्षपदी दुसरे मोहोळ अर्थात दुष्यंत मोहोळ यांची निवड करण्यात आलेली आहे. या आधीचे जे या पदावर मोहोळ होते ते आता सध्या केंद्रीय मंत्री म्हणून काम पाहत आहेत, अर्थात मुरलीधर मोहोळ. दुष्यंत मोहोळ, आपलं खूप खूप अभिनंदन. तुमची निवड झाली, काय पहिली प्रतिक्रिया? आनंद आहे. खरं तर अशा पुणे शहरासारख्या मोठ्या शहरामध्ये युवकांचं नेतृत्व करण्याची पक्षश्रेष्ठींनी मला संधी दिली, ह्याबद्दल खरंच मी त्यांचा आभारी आहे. आणि खरं तर एक मोठं आव्हान पण आहे, हा सन्मान नाही आहे. कारण आव्हान ह्या ठिकाणी असं म्हणतो की पुणे शहरासारख्या ठिकाणी खूप तरुण तरुणींचं एक मोठं जाळं ह्या ठिकाणी आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात ते काम करतात, वेगवेगळ्या विचारांचे तरुण तरुणी ह्या शहरामध्ये आहे. त्या सगळ्यांना आपल्या विचाराकडं, काही तरुणांना आपल्या विचाराकडे वळवणं किंवा जे तरुण आपल्या विचारांनी प्रेरित आहेत, आमच्या म्हणजे हिंदुत्वादी विचार असतील, आमचे मोदीजींचे विचार असतील, देवेंद्रजींचे विचार असतील, ह्या विचारांनी जे तरुण आहेत, परंतु ते काही बिहाइंड कर्टन असतील किंवा काही विचारांमध्ये आहेत पण थोडेसे बाहेर आहेत, त्यांना ह्या मेनस्ट्रीममध्ये आणणे आणि त्यांचं आणून एक चांगलं काम उभं करणे ही खरं तर मोठी जबाबदारी माझ्याकडे आहे. भाजप पक्ष हा कार्यकर्त्यांच्या कार्याची दखल घेणारा आणि त्यांना न्याय देणारा पक्ष म्हणून ओळखला जातो असं बोललं जातं. तुमच्या अशा कुठल्या कामाची दखल भाजपने घेतली आणि हे तुम्हाला पद सध्या दिलेलं आहे? मी खरं तर भारतीय जनता पार्टीचा एक सदस्य म्हणून मी काम करत होतो. त्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना 2012 साली मला युवा मोर्चा सरचिटणीस कोथरूड मतदारसंघाचं सरचिटणीस म्हणून जबाबदारी दिली. त्यानंतर विद्यार्थी आघाडी पुणे शहराचं अध्यक्षपद म्हणून जबाबदारी दिली. त्यावेळी आमचे दीपक भाऊ पोटे हे शहराचे अध्यक्ष होते. म्हणजे मी गणेशजी अध्यक्ष असताना युवा मोर्चामध्ये काम केलं आहे, मी दीपकजी पोटे असताना शहराच्या याच्यामध्ये काम केलं. त्यानंतर आमचे राघवेंद्र मानकर असतील त्यावेळी मी कोथरूड युवा मोर्चाचा अध्यक्ष झालो आणि करणदादा असताना सरचिटणीस झालो. अशा वेगवेगळ्या ह्याच्यावरती काम करत असताना आज शहर अध्यक्षाची जबाबदारी मला दिली. खरं तर सातत्य, विचारांची एक बांधणी आणि तरुणांकडे एक चांगल्या पद्धतीने तरुण आपल्याकडनं आणणे आणि त्यांना आपल्या विचारांमध्ये येऊन पार्टीच्या लाईनमध्ये काम करायला सांगणे आणि ते संघटन मोठे करणे, कदाचित ह्या विचारांसाठीच मला संधी दिली असं मला वाटतंय. तुम्हाला जेव्हा आता हे पद मिळाले तर ही टायमिंग फार महत्त्वाची आहे, कारण आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका फार जवळ आलेल्या आहेत आणि त्या काळात तुम्हाला हे पद मिळाले तर कशी जबाबदारी पार पाडायची, काय तुमच्या डोक्यात विचार आहेत? बघा, मागील काळामध्ये जर तुम्ही बघितलं असाल तर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा म्हणून आम्ही खूप वेगवेगळ्या विषयांमध्ये आंदोलन केलं. मग त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या पुणे शहर जर बघितलं तर विद्यार्थ्यांचं एक मोठं या ठिकाणी जाळं आहे. पुणे शिक्षणाचं माहेरघर आपण म्हणून ओळख आहे पुण्याची. त्यामुळे पुण्यामध्ये खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. मग विद्यापीठातले काही प्रश्न असतील, मग बाकी काही संस्थेचे प्रश्न असतील, याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांमध्ये आम्ही आंदोलन केलं विद्यार्थ्यांना. मग कोविड काळातली काही आंदोलनं असतील, अशा वेगवेगळ्या आंदोलनामध्ये आम्ही पुणे युवा मोर्चा हा आग्रही राहिलेला आहे. पण येत्या काळामध्ये तुम्ही जसं म्हणलं की महानगरपालिकेची जी काही तयारी असेल तर महानगरपालिकेमध्ये आपण मला सांगायला आनंद वाटेल की येत्या काळात आम्हाला असं काम उभं करायचं की पुणे महानगरपालिकेसाठी युवकांचं मतदान आणि युवा वर्ग हा एक केंद्रबिंदू जरी असला तर एक निर्णायक असणार आहे. ह्यासाठी काम आम्ही करू आणि जास्तीत जास्त तरुण तरुणी आमच्या पक्षामध्ये येतील, आमच्या पक्षाच्या विचारांनी हे करतील आणि अशा लोकांना संधी देण्याचं काम पक्षश्रेष्ठी करतील. परंतु त्यांना इथपर्यंत घेऊन येणे आणि त्या कामामध्ये त्यांना एक वेगवेगळ्या जबाबदारीमध्ये, वेगवेगळ्या आयामामध्ये बसवणे, हे काम जे काही जबाबदारी मला दिली ती मी पार पडेल. येत्या आताच महापालिका निवडणुकीचा विषय निघाला म्हणून असे तुमच्या युवा कार्यकर्ते किंवा तुमच्या फळीतले, तुमच्या नेतृत्वातले आता यापुढचे कार्यकर्त्यांसाठी काही महापालिकेची तिकीटं तुम्ही राखून ठेवायला सांगणार आहेत का? तुमचे काका मुरलीधर मोहोळ असतील किंवा शहराध्यक्ष धीरज घाटे असतील किंवा पक्षश्रेष्ठी असतील त्यांना?
खरं तर आम्ही सांगणं वगैरे असं हे नसतं. सूचना करणार का तशी? हां, यामध्ये मी ते सांगतो. यामध्ये काय आहे की पक्षश्रेष्ठी ज्या असतात आमच्याकडं केंद्रीय स्तरावरनं निरीक्षक येतात, आमच्याकडे प्रदेश स्तरावरनं निरीक्षक येत असतात आणि त्यानंतर ज्याचं काम आहे, जो त्या भागामध्ये नागरिकांचे प्रश्न, तरुणांचे प्रश्न, वेगवेगळ्या विषयांवरती जो काम करतो, अशा लोकांची निवड करण्याचं काम ही समिती करत असते. तुमच्या माध्यमातून मी सांगतो की ह्या कार्यकालामध्ये जे कोणी चांगलं काम करतील त्यांना तिथपर्यंत पोहोचणं. बघा, प्रत्येकाचं स्वप्न असतं की वेगवेगळ्या याच्यावरती काम करणं. मग कुणाला नगरसेवक व्हायचं असतं, कोण आमदार, कोण खासदार, मंत्री वगैरे. आणि ही महत्त्वाकांक्षा असणं ही खूप चांगलं आहे, खूप स्वाभाविक आहे, कारण त्याच्यासाठी चांगलं काम घडलं जातं. ज्यावेळी आपल्यामध्ये महत्त्वाकांक्षा असते तेव्हा आपण चांगलं काम करतो, पेटून उठतो. समाजातल्या वेगवेगळ्या प्रश्नांवरती आपण आपली नजर असते आणि त्या नजरेतनं मग समाजाला आपण देणं लागतो. ह्या भावनेतनं काम उभं राहतं. त्यामुळं चांगलं काम करणारे तरुण हे आजही पार्टीमध्ये आहेत, पण आणखीन नवीन तरुण आणणे, नवीन तरुणांना एकत्रित करणे, संघटित करणे, हे करण्याचं काम मी करेन आणि योग्य त्या कार्यकर्त्याला न्याय मिळवून देण्याचं काम हे मी 100% करेन. माझ्या पक्षश्रेष्ठींसाठी वेळ पडली तर मी भांडे नाही. नक्कीच काम केलं तर महत्त्वाकांक्षा बाळगणं काही चुकीची गोष्ट नाही. मात्र तुम्हाला नगरसेवक होण्याची महत्त्वाकांक्षा आहे की नाही? आता ही निवडणूक जवळ आलेली आहे. हे बघा, महत्त्वाकांक्षा सगळ्यांना असतात. मला महत्त्वाकांक्षा पार्टीचं नाव मोठं करणे, पार्टी वाढवणे ही महत्त्वाकांक्षा आहे. पक्षश्रेष्ठींनी जर उद्या सांगितलं की तुला हे काम करायचं तर ते मी केलं पाहिजे, कारण आमचे पक्ष हे कोणाच्या आदेशावरनं, कोणाच्या सांगण्यावरनं चालत नाही बाकीच्या ह्याच्यासारखं. आमच्या इथं कामामध्ये राहून ज्या वेळेला तुमची गरज कुठे आहे ह्या ठिकाणी ते आपल्याला पाठवलं जातं, कारण आम्ही सांगताना सांगतो आणि म्हणतो आणि ते आचरणात आणतो. आम्ही पार्टी नाही तर परिवार आहे. आता परिवारात कसं असतं, समजा एक मोठा भाऊ, लहान भाऊ, बहीण वगैरे असतात. प्रत्येकाला वेगवेगळी जबाबदारी दिली जाते त्या वेळेला. घरात कोण येणार असन किंवा काही सणवार असतील तर तसं हे आहे. आता लोकशाहीचा मोठा उत्सव आहे. ज्यावेळी ज्या कोणाला जबाबदारी देईल ती जबाबदारी आपण स्वीकारायची. मला जबाबदारी जी कुठली भेटेल पुढच्या काळामध्ये मी ती स्वीकारेन. पक्षश्रेष्ठी निवडणूक लढवण्यास सांगितलं तर काय? निवडणूक लढवायला सांगितलं तर 100% लढवेल, ताकदीने लढवेल आणि या सगळ्यांचा विचार घेऊन लढवेल. कारण निवडणूक लढवणं खरं तर सोपं असतं, पण निवडणूक लढताना लोकांमध्ये जाणं, त्यांचे विचार आणि त्यांना हवं ते पोचवणं, हवं ते देणं हे खूप अवघड असतं. तेवढा सक्षम मी होईल. आणि जर पक्षश्रेष्ठींना वाटलं आणि जर पक्षश्रेष्ठींनी मला निवडणूक लढवण्याची संधी दिली तर त्याचं सोनं करून येत्या काळामध्ये पुणे शहराला एक चांगला तरुण कसं काम करू शकतो हे मी माझ्या माध्यमातून दाखवेल. तुमच्या आधीचे जे काही युवा अध्यक्ष होते करण मिसाळ, त्यांच्या कामाचं कसं निरीक्षण करा? खूप चांगल्या पद्धतीने करण यांनी काम बांधलं होतं, कारण त्यांच्या काळामध्ये प्रामुख्याने जर आम्ही बघितलं तर थोडा काळ मवियचं सरकार आलं होतं, तर त्यावेळी काही आम्हाला संघर्ष करावा लागला. आम्ही काही आंदोलनं केली. मग विद्यापीठातलं एक आंदोलन झालं. मग विद्यापीठामध्ये डाव्या विचारसरणीच्या लोकांनी राम, सीता, लक्ष्मण यांच्यावरती एक नाटक बसवलं होतं. त्या काळामध्ये एक वेगळं आंदोलन आम्ही केलं आणि खूप आक्रमकपणे आम्ही काम केलं त्यावेळी. ते झाल्यानंतर परत लगेचच काही महिन्यामध्ये इलेक्शन लागलं. मग केंद्राची इलेक्शन लागली, लोकसभा लागली, त्याच्यानंतर विधानसभेच्या इलेक्शन लागल्या. त्यावेळी खऱ्या अर्थाने तरुणांना जे आम्ही ह्या ठिकाणी तरुणांचं एक जाळं तयार केलं होतं, ते त्या मतदारसंघामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला कामाला आलं आणि त्या तरुणांच्या माध्यमातून चांगला तरुण मतदार आम्ही आमच्या मतपेटीपर्यंत उतरवण्यामध्ये यशस्वी झालो. असं चांगलं काम करणदादांच्या माध्यमातून झालं, कारण त्यांच्या टीमचा एक भाग म्हणून मी जबाबदारीने सांगू शकतो की खूप चांगल्या पद्धतीने काम उभं राहिलं त्या काळामध्ये. तुमचे काका मुरलीधर मोहोळ, तुम्ही त्यांची भेट घेतलेली दिल्लीला जाऊन काल, तर काय त्यांनी गुरुमंत्र दिला, काय मार्गदर्शन केलं तुम्हाला? अण्णा खरं तर माझ्यासाठी दीपस्तंभ आहे आणि खरं तर त्यांना बघून मी त्यांच्याकडनं शिकतोय आणि शिकत राहणार आहे. त्यांनी गुरुमंत्र म्हणजे हाच दिला की प्रामुख्याने सगळ्यात पहिलं की पाय जमिनीवरती असले पाहिजे आणि शेवटपर्यंत जमिनीवर राहतील ह्याची माझी जबाबदारी मी स्वीकारली आहे. आणि हे करत असताना की समाजामध्ये आपण काही चुकीच्या गोष्टींना, चुकीच्या मार्गाला न जाणे आणि म्हणजे एक बघा, एवढी मोठी जबाबदारी आहे ही सगळं. म्हणजे पक्ष आमचा जगातला एक नंबरचा पक्ष आहे आणि पुणेसारख्या ठिकाणी आज सगळ्या पक्षाच्या श्रेष्ठींची एक नजर असते या ठिकाणी. मग रवी भाऊ असतील, देवा भाऊ असतील, आमचे शहराचे अध्यक्ष असतील, आदरणीय अण्णा दादा, आमच्या माधुरीताई असतील, हे एवढे मंत्री या ठिकाणी असताना तरुणांच्या ज्या अपेक्षा आहे ना, आम्ही चांगलं काम उभं करणे ह्यासाठीच तर आम्हाला इथं निवडलं आहे. त्यामुळं अण्णांची भेट घेणं हे माझ्यासाठी हे होतं, कारण त्या एकेकाळी त्या पदावरती त्यांनी काम केलं, ते त्यांचा तो प्रवास आहे. कारण तिथनं जी मी काल ऊर्जा घेऊन आलो आहे आणि त्याच्यामध्ये अजून एक सोने पे सुहागा म्हणता येईल की
काल मोदीजींचं भाषण मला बघायला भेटलं. मी लाल किल्ल्यावरती गेलो होतो. त्यामध्ये मोदीजींनी 103 मिनटं म्हणजे रेकॉर्ड ब्रेक भाषण काल मोदीजींनी केलं. त्याच्यामध्ये जवळपास मोदीजींनी 20 ते 25 मिनटं तरुणांवरती भाषण केलं, तरुणांसाठी बोलले, मग स्टार्टअपच्या बाबतीत बोलले, तरुणांना वेगवेगळ्या रोजगारासाठी त्यांनी ह्या ठिकाणी बोलले आणि तरुणांनी एक मजबूत राष्ट्रासाठी एकत्रित येणं आणि एक चांगलं राष्ट्र निर्माण करण्यासाठी जे मोदीजींनी बोललं. त्यामुळं मी तिथनं येताना खरंच खूप मोठं भारावून तर गेलोच आहे, पण एक मोठी ऊर्जा घेऊन मी या ठिकाणी आलो आणि नक्कीच तुम्हाला ह्या ऊर्जेचं रूपांतर येत्या काळामध्ये रस्त्यावरचाही युवा मोर्चा दिसेल, संघटनात्मक बांधणीतला युवा मोर्चा दिसेल आणि लोकांच्या मनातला घराघरात पोचलेला युवा मोर्चा तुम्हाला दिसेल. अनेकांना असा प्रश्न पडला की तुम्ही मुरली अण्णांचे पुतणे आहेत, मग तुम्हाला हे पद मिळायला सोपं गेलं असा आरोप होऊ शकतो किंवा अशी कुजबूज होऊ शकते, तर त्यांना काय उत्तर असेल? खरंच दुष्यंत मोहोळे इथपर्यंत कसे आलेत? नाही, मी तुम्हाला ते सांगतो, खरं तर कुजबूज आणि ही जरी काय असली तरी सोपं का अवघड मी म्हणणार नाही. मी तुम्हाला तेच सांगितलं की मी 2012 म्हणजे 2008ला तर मला जसं माझं कॉलेज जीवन संपल्यानंतर मी ऑलरेडी अण्णांचा सगळा प्रवास बघत होतो, घरातनं अण्णांचा पण संघर्षही बघत होतो, अण्णांनी वेळोवेळी केलेली आंदोलनं मी पाहिलेली आहेत, अण्णांना अटक होताना सुद्धा मी बघितलेलं आहे. तर हे सगळं पाहिलेलं असताना मला मी त्यांच्या विचारांनी प्रेरित झालेलो. त्यानंतर मग संघटनेत असताना ह्या सगळ्या लोकमंडळींचं ही मोठी मांदियाळी आहे या ठिकाणी आहे. म्हणजे अगदी तुम्ही जर आमच्या पार्टी ऑफिसमध्ये बघितलं तर म्हणजे अगदी बापट साहेब असतील, शिरोळे साहेब असतील, आमचे दादा रावत असतील, माधुरीताई असतील, जगदीशजी असतील, हे शहर अध्यक्ष लागले. त्या वेळेला खूप मोठा संघर्षाचा काळ होता, त्यामुळे जबाबदारी खूप मोठी आहे. तर अशी काहीतरी टीका टिप्पणी करणं हे मला योग्य वाटत नाही, कोण काय बोलते. पण मी 2008 पासून या पार्टीमध्ये काम करतो, ह्याची संधी मला अण्णांनी दिली. मी सदस्य म्हणून राहिलो, त्याच्यानंतर युवा मोर्चाचा पहिल्यांदा मंडळाचा मी सरचिटणीस झालो, त्याच्यानंतर विद्यार्थी आघाडीचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी मला भेटली. त्यानंतर मी परत मंडळाचा मला अध्यक्ष करण्यात आलं. मी कोथरूडमध्ये चांगलं तरुणांचं संघटन बांधलं. त्यानंतर पार्टीने मला परत पुन्हा एकदा पुणे शहराचं सरचिटणीस केलं. म्हणजे वेगवेगळ्या पदावरनं आता हे मेरिट आहे का काय आहे, आता मी कसं तुम्हाला सांगू, पक्षांनी दिलं म्हणून तर मी हे स्वीकारले ना. मी आजही तेच सांगतो, दादांचं वाक्य आहे की आपण पार्टीमध्ये जो काम करतो एक बंद लिफाफा असतो, त्यामध्ये जो पत्ता, नाव, पद जे टाकून देईन तुम्हाला तिथं जाऊन ते कार्य करायचं असतं, त्यानुसार आम्ही कार्य करतो. खरं तर आमची जी पार्टी आहे ही पारिवारिक पार्टी नाही आहे. पार्टी आमचा परिवार आहे, पण पारिवारिक पार्टी नाही आहे. त्यामुळं कोणीतरी एक नेता येणार, सांगणार की हा माझ्या जवळचा आहे किंवा हा माझा नातेवाईक आहे, हा माझा हे इथं होत नाही आणि ह्या पुढे होणार नाही. अण्णांच्याही काळाला आलेला संघर्ष जर तुम्ही इथून पाठीमागं जर जाऊन बघितला तर खूप वेळा अगदी तोंडासमोर आलेल्या संधी अण्णांना भेटल्या नाही. त्यातनं दुसरं कारण पार्टीला माहीत असतं की कोण कुठल्या पदासाठी कधी चांगला काम करू शकतो, त्यावेळी ते देतात. त्या वेळेला जेव्हा पार्टीला वाटतं की हा व्यक्ती आत्ता इथं व्यवस्थित फिट बसतोय, त्यावेळी ते देतात. मला असं वाटतं की ह्या काळामध्ये कदाचित पार्टीला वाटलं असं मी. आणि तुम्हाला हेही सांगतो की पार्टी किंवा कुणी असं नाव सुचवत नाही, आमच्यामध्ये 3-4 नावांचा विचार केला जातो, त्यामध्ये कोण कुठल्या कामामध्ये कोण कसं काम करू शकतो अशी नावं. आत्ताही हे सगळी निवड होत असताना पुणे शहरातनं वेगवेगळ्या माझ्याबरोबर तरुणांनी ज्यांनी काम केलं, करणदादाच्या टीममध्ये असेल, बाप्पू दादांच्या टीममध्ये असेल, ह्या टीममध्ये काम केलेल्या तरुणांचा सगळ्यांचा विचार झाला, कोणाला कुठं काम करता येईल ह्याची संधी त्या पद्धतीने दिली आहे. एक मोठे नेतृत्व युवा मोर्चाच्या माध्यमातून राज्याला, आता राज्याचं नेतृत्व करतात, खुद्द मुख्यमंत्री असतील किंवा मोठे नाता मुरलीधरांना असतील, हे युवा मोर्चातून गेलेले आहेत. कोणाची कार्यपद्धती तुम्हाला आवडलेली आणि त्यांना तुम्हाला फॉलो करायला आवडेल? खऱ्या अर्थाने मी तेच सांगितलं, अण्णा हे माझे दीपस्तंभ आहेत. त्याच पद्धतीने हे सगळी मंडळी मी तुम्हाला ते खूप संघर्षातनं उभं केलं आहे. माझ्यावरती एवढी मोठी जबाबदारी आहे ना. खरं तर एखादं म्हणजे आपण जसं म्हणतो यश मिळवणं सोपं असतं, टिकवणं खूप अवघड असतं. माझ्यावरती ती जबाबदारी आहे. मी ह्या सगळ्यांना बघतोय. म्हणजे देवेंद्रजी असतील, देवेंद्रजीचा आधीचा संघर्ष नाही पाहता आला मला जास्त, कारण त्यावेळी हे नव्हते. पण मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची झालेली फसवणूक असेल, ते झाल्यानंतर शांत राहणे, आपलं काम सातत्याने करत राहणे. अण्णा असतील, अण्णांना 2-3 वेळा मी तुम्हाला आत्ता बोललो की यश असं हुलकावण्यात देऊन गेलं, ते असतील. जे आमच्या इथं जावडेकर साहेब राहतात, जावडेकर साहेबांनी स्वतः युवा मोर्चामध्ये काम केलंय. अशा मोठ्या मंडळींना आपण बघणं, मुंडे साहेब असतील, एवढ्या सगळ्या मोठ्या मंडळींनी ज्यांनी हा युवा मोर्चा सारखं संघटन बांधलं,
ही जेव्हा एक इमारत आपण जेव्हा उभी करत असतो, हे फाउंडेशन ज्यांनी उभं केलं त्याला कुठेही तडा न जाणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. त्यामुळं ह्या सगळ्यांना बघून मी प्रेरित होतोच आहे. म्हणून तर मी काल आशीर्वाद घेण्यासाठी आदरणीय अण्णांकडे गेलो. 2-4 दिवसामध्ये चंद्रकांत दादा असतील, देवेंद्रजी असतील आणि शहरातल्या सगळ्या नेत्यांना भेटणारे, म्हणजे अगदी आमचे कालचे जे अध्यक्ष होते करणदादा मिसाळ यांना सुद्धा भेटणारे, यांचेसुद्धा मार्गदर्शन घेणारे. कारण प्रत्येकाने काम करताना त्यांच्या काळात आलेले एक वेगळे अनुभव असतात, वेगवेगळ्या त्यांनी युक्त्या केलेल्या असतात हे सगळं करण्यासाठी. हे आम्हाला भेटावं आणि माणसांनी सतत काहीतरी घेऊन त्याच्यातनं मोठं काहीतरी उभं करावं ह्या विचारांचं मी आहे. मी ह्या सगळ्यांचं विचार आचरण हे सगळं घेणार आणि एक मजबूत युवा मोर्चाचं संघटन मी उभं करेल. ही ताकद मला भेटावी यासाठी मी या सगळ्यांनाही चांगल्या म्हणजे विचारांनी तर बघतोच, पण भेटून एक त्यांचा एक विचार मी घेणार आहे. पण शेवटचा प्रश्न, महापालिका निवडणूक आहेत आणि युवा वर्गाची आणि जे युवा मतदार आहेत त्यांना कसं तुम्ही कन्व्हिन्स करणार आणि भारतीय जनता पार्टीकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि काय रणनीती असणार आहे तुमची युवा मोर्चा म्हणून? आता तुम्ही जर बघत असताल तर भारतीय जनता पार्टीने केंद्रबिंदू हा युवकांना धरून खूप मोठ्या योजना, कल्याणकारी योजना या ठिकाणी आणलेल्या आहेत. व त्यासाठी तर वेगवेगळ्या योजना घेऊन त्यांच्याकडे जाणे, कारण आता आम्ही पार्टी सत्तेमध्ये आहोत, संघर्षाचा विषय इथं येत नाही आत्ता. पण योग्य वेळेला जर युवकांसाठी जर काही संघर्ष करावा लागला तर त्यावेळेला योग्य त्या पद्धतीने उत्तर देण्यासाठी आम्ही रस्त्यावरही उतरू. परंतु आता मी तुम्हाला सांगितलं, देवेंद्रजी असतील किंवा आमचे मुरलीधर अण्णा असतील, रवी भाऊ असतील, या सगळ्यांनी युवकांसाठीच्या ज्या योजना आत्ता येत्या काळामध्ये आखलेल्या आहेत त्या घेऊन त्यांना त्या योजनेपर्यंत, मग रोजगारीचा विषय असेल, मग कोण चांगले तरुणी ह्या ठिकाणी त्यांना पर्यावरणप्रेमी आहे, पर्यावरणासाठीचं एक मोठं आपण चांगली चळवळ उभी करू शकतो का, तर ते करता येईल. त्याच्यानंतर स्टार्टअपचा जो विषय आहे, स्टार्टअपच्या माध्यमातून चांगले तरुण आपल्याला ह्या पुणे शहरातनं देता येतील का, यासाठी वेगवेगळ्या म्हणजे भागातले चांगले जे मेंटोर आपण त्यांना म्हणू शकतो त्यांच्याकडे जाऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन एक वेगळं व्यासपीठ या ठिकाणी कसं उभं राहता येईल हे आम्ही करू. आणि पार्टीच्या विचाराने, पार्टीच्याच लाईनवरती चालून त्यांना ह्या विचारामध्ये आणून चांगलं एक व्यासपीठ तयार करून पुणे शहरातला एक तरुण हा भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या विचारांनी आणि भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींच्या विचारांनी ह्या ठिकाणी बांधलेला तुम्हाला दिसेल. धन्यवाद. तुमच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.